तर गाईज अशी मी मस्त रेडी झालेलो, कारण आम्ही चाललेलो फार्म हाऊसला. म्हणजे अशीच आमची नॉर्मल पार्टी होती. त्याच्या पहिले मी जेवून बिवून घेतला, नंतर निघलो आम्ही जावाला. पहिले गेलो मामांच्या इथं, कारण आमचीच आम्हाला निघायचं होतं अख्खी फॅमिलीसोबत. आणि गाईज अशी आमच्या मामीने मस्त चिकन पकोड्यांचा मॅरिनेशन करत घेतलेला, कारण आमचा मेन आहे स्टार्टर. दिवस आम्ही त्याशी तलून खाऊ. नंतर मला स्ट्रॉबेरी दिसलं तर त्या आम्ही खात घेतल्या, आणि मला चॉकलेट पण दिसला. मग काय घेतला मग स्ट्रॉबेरी चॉकलेट बनवायला. मग काय मी बनवला मस्त मस्त आणि दिला टेस्ट करायला. ते आवरला, कारण गाईज मी बनवतच भारी ना, कारण माझ्या सगळ्या रेसिपी भारीच होता. नंतर मग काय आम्ही सगळी फॅमिली निघलो लोकेशनवर जावाला, आणि याची बघा सगळी रेडी निघलेली जावाला. पोचलो तर याशी पहिले सगळं गाड्यांशी सामान बिमान काढला पार्टीचा. मग काय सगळी निघली बाहेर, आणि मग गेलो आमच्या लोकेशनवर. आणि तयाशी आम्हाला दिसला आरसा ना. याशी आमची मस्ती बघा, काहीच मस्ती आमची मस्ती म्हणजे अंगान किडं बाई, कवाच कमी नाही होणार. नंतर काय मग याशी घेतली आणि ढोलक्या बिलक्या आणलेल्या त्या काय वाजव घेतल्या, आणि मस्तपैकी यो बघा हाऊस स्टोअर देते आता तुम्हाला. यो आमचा हाऊस आहे तो फार्म हाऊसचा छोटूसा. तर यो आहे किचन बिचन हॉल, प्लस आतमध्ये आहे एक मोठा बेडरूम. त्याच्यान पिवाला बसायला गाईच दारू पिवाला नाही, हां अशी पिवाला बसू शकत आहो. नंतर काय मग आया होता आरसा, त्यानुसार आम्ही शायनिंग मारत होतो. आणि ही बघा लिप ग्लॉस लावते कशी. नंतर गेलो बाहेर एक्सप्लोर करायला. तर आयाशी दिसलं आम्हाला आंब्यांची झाडं, आणि त्याच्यावर आऊसा आंबा आलेलं कौसात बघा गाईस. पण हसू द्या आऊस, त्यानं काय झालं ते पण आम्ही तोरू, ते पण नाही आम्हाला बघवलं. तर या बघा पुरंच गेल्या तोराला. मग या तोरू शकतात, या बायका तोरू शकतात, आम्ही का नाही. मग काय तेच तोरलेलं आंब मग आम्ही घेतलं मग कापून खावाला. मस्तपैकी मीठ लावून आम्ही घेतलं मग ते कापून खावाला. मग नंतर काय अशी सगळी आमची मामासात जेवण बनवत होती. सो गाईज आमचे शेफ सगळे मामासाच आहेत. आणि इथे आणि माझी आईस्क्रीम पलवलेली, मी त्याची कली करत होतो, कारण ती मला आईस्क्रीम पाहिजे होती पण त्याने दिली नाही. मग काय गेलो मग मामासा काय करताना बघायला. तर अशी मामासात जेवण बनवत होती, आणि इथं गाईज सगळी पोराचं आमची जेवण बनवतात, आणि बापा शेफात आणि बायका फक्त स्टार्टर तलाला. आणि ही बघा ही पोरांना तर काही कामधंदा नाही, नुसते घाटलाला आहेत आणि घाटलाला आवरे जणांचा हात लावून कसं काय बिघडवूनच राहणार ती रेसिपी. मग काय आई बघा सस्ती जिप्सी बनवली, सस्ती जिप्सी. काहीच आपला बजेट आवराच आहे, आपण आवरीच करू शकत आहो. नंतर काय मग रिक्षा काढली ना निघलो आम्ही पोरा तर त्याशी बसून काय करू ना ते घरावं. मग काय आम्ही निघलो जराशी बाहेर बरा हिंडून येऊ धरणा बिरणं. तर काय ते अंत नाहीच झाला ना, जे लोक आम्ही पाणीपुरी खावाला. ते पाणीपुरीवाले भैयाला आवरा रोग लावलेला. तो बिचारा करत असेल परत येऊ नका. नायाशी सगळी बोलतात धुलवाली पाणीपुरी, कारण नायाशी कमी धूल उरते. तरी पण आम्ही खाली ना. आमच्या अशी शायनिंग बघा शायनिंग. पाणीपुरी खावं लागून का शायनिंग मारायला हो, माहीत आहे जे खातं त्या तरी करा दाखवायला पाहिजे. ऐसा असतं गाईची शायनिंग आमची कवाच खपायची नाही. तर अशी आम्ही खाता आवरी टिंगली करताना हसून आमची पाणीपुरी तोंडांची बाहेर निघायची पाहिली. आवरी नुसती टिंगली चालू. आणि गाईज याच्या पुढे आम्ही किती मस्ती केली त्याचा पुढचा पार्ट नक्कीच येईल, तो बघायला विसरू नका आणि फॉलो